ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। कठोपनिषद अध्याय 2 वल्ली 1 मंत्र नंबर 11। आत्मस्वरूपाचं वर्णन सुरू आहे। आत्मा कसा आहे, आत्म्याला जाणायचं कसं, याच्या वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या प्रक्रिया श्रुतीमाता सांगत आहे। यम भगवान नचिकेताला सांगत आहेत। प्राग एकत्व विज्ञानात आचार्य आगम संस्कृतेन, परमात्म्याचं एकत्वानं ज्ञान झालं पाहिजे असं आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलंय। यदेवेह तदमुत्र यदमुत्र तदन्विह, जे या देहामध्ये जीव चैतन्य आहे तेच ब्रह्मचैतन्य आहे, आणि जे ब्रह्मचैतन्य आहे तेच जीव चैतन्य आहे। या दोन्हीमध्ये अभेद असताना देखील जर कोणी यांच्यामध्ये भेद पाहिल, मी परमात्म्याहून भिन्न आहे, परमात्मा माझ्याहून भिन्न आहे, असं जो कोणी जाणेल, जणू काही असा भेद करील, मृत्योस्स मृत्युम आपनोती, त्याला एका मृत्यूतून दुसरा मृत्यू प्राप्त होईल, अर्थात तो जन्म मरणाला प्राप्त होईल। मग काय केलं पाहिजे, कसं जाणावं त्याला? मनाच्या द्वाराच परमात्म्याला जाणलं जातं, पण कसं मन पाहिजे? प्राग एकत्व विज्ञानात, परमात्म्याचं अभिन्नत्वाने ज्ञान होण्याच्या पूर्वी, आचार्य म्हणजे श्री गुरु, आगम म्हणजे शास्त्र, वेदांत शास्त्र, तत्वमस्यादी महावाक्यादी शास्त्र, या दोन्हींनी सुसंस्कृत झालेलं असं मन पाहिजे। अर्थात त्याला गुरु प्राप्त झालेले असले पाहिजे, गुरूंचा उपदेश त्याला प्राप्त असलेला पाहिजे। ज्याला गुरु नाहीत असा पुरुष आपल्या स्वतंत्र मनाने ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकत नाही। आचार्यवान पुरुषो वेद, श्रुतीमाता सांगते, ज्याला आचार्य आहेत, गुरु आहेत, तोच परमात्म्याला जाणू शकतो। म्हणून आचार्य पाहिजेत। आणि मग आगम, त्या आचार्यांनी वेदांत शास्त्राचा उपदेश केला पाहिजे, त्याचं ग्रहण या साधकाने केलं पाहिजे। अशा प्रकारे आचार्य आणि शास्त्र यांच्याद्वारा सुसंस्कृत झालेलं आहे, शुद्ध झालेलं आहे, विवेक वैराग्यादिकांनी संपन्न झालेलं आहे ज्याचं मन, अशा त्याच्या त्या मनाच्या द्वाराच परमात्म्याला प्राप्त केलं जाऊ शकतं, असा विषय सांगतायत पुढच्या मंत्रामध्ये। मनसैवेदमाप्तव्यं नेह नानास्ति किंचन, मृत्योस्स मृत्युमा गच्छति मृत्युं गच्छति य इह नानेव पश्यति। मनसैवेदमाप्तव्यं नेह नानास्ति किंचन, मृत्योस्स मृत्युं गच्छति य इह नानेव पश्यति। मनसा एव इदम आप्तव्यम, इह किंचन नाना न अस्ति। इदम म्हणजे हे प्रकृत ब्रह्म, मनसा एव आप्तव्यम, मनाच्या द्वाराच प्राप्त करण्यास योग्य आहे। बुद्धीला त्याचं ज्ञान होतं, बुद्धिनिश्चये आत्मज्ञान, बुद्धीलाच आत्मज्ञान होतं। पण ती बुद्धी कशी पाहिजे? आचार्यांनी अवतरणिकेतच सांगितले, आचार्य आगम संस्कृतेन मनसा, आचार्य आणि शास्त्र यांच्याद्वारा ज्याचं मन शुद्ध झालेलं आहे, अशा शुद्ध मनाच्या द्वारा शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे, अशा शुद्ध, सुसंस्कृत, तीक्ष्ण, सूक्ष्म, पवित्र, स्वच्छ, सूक्ष्म तत्वावगाही अशा बुद्धीच्या द्वाराच
इदम ब्रह्म, हे ब्रह्म आप्तव्यम, प्राप्त करण्यास योग्य आहे, अन्यथा नाही. इह, या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी किंचन, किंचितही, काहीही, थोडंही, नाना न असती, द्वैत नाही. ब्रह्मामध्ये न आपल्यामध्ये कसल्याच प्रकारचं द्वैत नाही, थोडंही द्वैत नाही, किंचितही द्वैत नाही. आणि जर कोणी इह, या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाना इव पश्यती, जणू काही भेद पाहतो, सह मृत्योः मृत्युम गच्छती, तो एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूला जातो, म्हणजे प्राप्त होतो, म्हणजे जन्माला येतो, मरतो, पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो. त्याची ही जन्ममरणाची परंपरा खंडित होऊ शकत नाही जोपर्यंत तो ब्रह्मामध्ये आपल्यामध्ये भेद पाहतो. उपास्य ईश्वरामध्ये आपल्यामध्ये जोपर्यंत हा साधक भेद पाहिल, तोपर्यंत याने कितीही कर्म केली, कितीही उपासना केली, कितीही नामस्मरण केलं आणि कितीही काहीही कोणतीही तपश्चर्या, साधना, भजन, चिंतन काही केलं, पण जर त्या देवामध्ये ना आपल्यामध्ये भेद पाहत असेल तर त्याला जन्म मृत्यूचा फेरा चुकत नाही, असा याचा अर्थ आहे. मनसा इदम ब्रह्म एकरसम आप्तव्यम, आत्मा एव न अन्यद असते इति. मनाच्याच द्वारा हे एकरस असलेलं ब्रह्म प्राप्त होण्यास योग्य आहे. कसं? आत्मा एव, हे ब्रह्म आत्मस्वरूपच आहे, न अन्यद असती, आत्म्याहून भिन्न नाही, इति आप्तव्यम, अशा प्रकारे ते ब्रह्म प्राप्त होऊ शकतं. पण कसं? मनसा, मनाच्या द्वारा, शुद्ध मनाच्या द्वारा. आप्तेच नानात्व प्रत्युपस्थापिकायाः अविद्यायाः निवृत्तत्वात्. एकदा ते ब्रह्म अभिन्नत्वाने प्राप्त झालं, अहम ब्रह्मास्मी या रूपाने अपरोक्षत्वाने ते ब्रह्म प्राप्त झालं, मग नानात्व म्हणजे द्वैत निर्माण करणारी, आपल्या बुद्धीच्या समोर स्थापित करणारी अशी जी अविद्या, त्या अविद्येचा पूर्ण नाश, तिची आत्यंतिक निवृत्ती होत असल्यामुळे इह ब्रह्मणी नाना न अस्ति किंचन अनुमात्रमपि, अनुमात्र म्हणजे थोडं देखील द्वैत या ब्रह्मस्वरूपाच्या मध्ये राहत नाही, शिल्लक राहत नाही. कारण त्याला अभिन्नत्वाने जाणल्याच्या नंतर अभेद अवस्था प्राप्त होते, अविद्येची निवृत्ती होते, मग अविद्या कार्य द्वैत सुद्धा राहत नाही. यस्तु पुनः अविद्या तिमिर दृष्टिम न मुंचती, नाना इव पश्यती, सह मृत्योः मृत्युम गच्छति एव, स्वल्पमपि भेदम अध्यारोपयन इत्यर्थः. जो पुन्हा अविद्यारूपी या तिमिर दृष्टीचा त्याग करीत नाही, तसा तिमिर रोग झाला की तो म्हणतो आकाशामध्ये दोन चंद्र आहेत, एकाचं दोन दिसतं, त्याला तिमिर रोग म्हटलं जातं. एका डॉक्टरकडे एक पेशंट गेला, म्हटला डॉक्टर काय झालं? मला एकाचे दोन दिसतात. एक मनुष्य असला की मला दोन दिसतात, काय करू? डॉक्टर म्हटले मग हे सांगण्यासाठी तुम्ही चौघं का आलात? कारण त्यांना तोच रोग झालेला होता, त्याला एकाचे चार दिसत होते. याला म्हणायचं तिमिर दृष्टी, तिमिर नावाचा रोग. तो म्हणतो एकच चंद्र हा अपि, चंद्र एक आहे परंतु तो म्हणतो द्वौ चंद्र आकाशस्थौ, आकाशात दोन चंद्र कसं काय आज उदयाला आले, असं तो म्हणायला लागतो. दोन आहेत का? नाही. मग याच्या दृष्टीला तिमिर नावाचा रोग झालाय. तसं जोपर्यंत अविद्यारूपी तिमिर रोग आहे तोपर्यंत एका ब्रह्माच्या ठिकाणी हे द्वैत आम्हाला सत्यत्वाने प्रतीतीला येणार. द्वैत तर महात्म्यालाही दिसतं पण कल्पित, मिथ्या, पण याला मात्र सत्यरूपाने द्वैत प्रतीतीला येतं. आहे अद्वैत, एक ब्रह्म एकच आहे, पण एका ब्रह्मावर, एका चैतन्य स्वरूपावर हे संपूर्ण द्वैतात्मक जगत प्रतीतीला येतं. याचा अर्थ असा आहे की जगतातल्या ज्यांना ज्यांना हा भेद प्रतीतीला येतोय, द्वैत प्रतीतीला येतंय, द्वैत सत्य वाटतंय, जगत सत्य वाटतंय, त्या सगळ्यांना अविद्या नावाचा तिमिर रोग झालेला आहे. आणि जोपर्यंत ते या अविद्यारूपी तिमिर रोगाचा नाश करीत नाहीत आचार्य आणि शास्त्राच्या द्वारा, तोपर्यंत त्यांना या ब्रह्मामध्ये द्वैतच प्रतीतीला येणार आणि द्वैत पाहिल्यामुळे मृत्यूतून मृत्यूला ते जाणार, प्राप्त होणार. अनेक प्रकारच्या नीच योनी, दुःखमय अशा प्रकारच्या योनींना ते प्राप्त होतात. असुर्या नाम ते लोका
तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति अंधेन तमसा वृताः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये केचात्महनो जनाः. जे असुर संबंधी लोक आहेत त्यांना ते प्राप्त होतात. अर्थात दुःखप्राय, क्लेशप्राय अशा प्रकारच्या लोकांना ते पुरुष प्राप्त होतात जे द्वैत पाहतात, अविद्येच्या अंधारामध्ये ते प्रवेश करतात. अंधम तमः प्रविशन्ति असं त्यांचंच वर्णन केलंय की जे कर्म उपासना तर करतात पण परमात्म्यामध्ये भेद पाहतात, त्यांना मात्र कधीही मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आचार्यांनी, जगद्गुरु शंकराचार्यांनी उपनिषदांच्या या मंत्रांच्या द्वारा हे भाष्य लिहून जगतामध्ये अत्यंत दयाग्र अंतःकरणाने हा अद्वैतवाद स्थापित केला. पावांनो, द्वैत पाहू नका. श्रुतीला हे सांगायचं आहे, उपनिषदांना हे सांगायचं आहे. अद्वैत वेदांत समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही विशिष्ट अद्वैताला प्राप्त व्हाल तोपर्यंत तुम्हाला जन्म मरण चुकणार नाही. विशिष्ट अद्वैत म्हणजे काय? अद्वैत आहे पण ते विशेषणांनी युक्त आहे, म्हणजे त्याच्यामध्ये परमात्म्यामध्ये ते भेदच पाहतात, पूर्ण अद्वैताला जाणत नाहीत. म्हणून स्वल्पमपि भेदम अध्यारोपयन. आचार्य म्हणतात थोडा सुद्धा जर तुम्ही भेदाचा अध्यारोप केला आणि त्याला सत्य समजलं, या परमात्म्यावर जगत सत्य आहे असं समजलं आणि थोडाही भेद पाहिला आपल्यात आणि त्याच्यामध्ये, मृत्योस मृत्युम गच्छति, त्याला कधीही मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. काही जण द्वैत सहिष्णू अद्वैत मानतात. अद्वैत आहे हो, पण कसं आहे? द्वैत सहिष्णू आहे, द्वैतानं युक्त असलेलं असं अद्वैत. आचार्य म्हणतात स्वल्पमपि भेदम अध्यारोपयन स मृत्योः मृत्युम गच्छति. श्रुतीचा आदेश तोच आहे, मृत्योस मृत्युम गच्छति य इह नानेव पश्यति यो वै उदरम अंतरम कुरुते अथ तस्य भयम भवति. काही जण म्हणतात शुद्ध अद्वैत आहे. अरे अद्वैत शुद्धच असतं, ते अद्वैताला पुन्हा शुद्ध म्हणायची काय गरज आहे? याचा अर्थ भेदच मानला पुन्हा. शुद्ध अद्वैताचार्य हे सगळे थोडा तरी भेद पाहणारे आहेत. शुद्ध अद्वैत, विशिष्ट अद्वैत, द्वैत सहिष्णू अद्वैत, पुन्हा द्वैत मत, वल्लभ आपलं मध्वाचार्यांचं द्वैत मत, हे सगळे कसे आहेत? भेद पाहणारे आहेत. आणि जे भेद पाहतात आत्मस्वरूपामध्ये, ब्रह्मामध्ये, आपल्यामध्ये, परमात्म्यामध्ये किंचितही सत्यत्वाने भेद मानला, मृत्योस मृत्युम गच्छति. तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. तिमिर कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता अढळ. तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. कृष्णांजन डोळ्यामध्ये घालणं म्हणजे काय? जसं डोळ्यामध्ये अंजन घालतो आपण त्याची दृष्टी चांगली होण्यासाठी बाळाची, काजळ लावतात, तसं हे कृष्णांजन म्हणजे मी कृष्ण आहे, कृष्ण स्वरूपता या हृदयाच्या मध्ये, हृदयरूपी डोळ्याला हे कृष्णाचं अंजन लावलं पाहिजे, हृदयात कृष्ण बसवला पाहिजे. म्हणजे मग अविद्या जाते, तिमिर रोग निघून जातो, द्वैत प्रतीतीला येत नाही, भ्रांतीचा नाश होतो. भ्रांती म्हणजे भेदभ्रम निवृत्त होतो. पुनरपि तदेव प्रकृतम ब्रह्म आह. पुन्हा देखील आणखीही प्रस्तुत प्रसंग ज्याचा सुरू आहे, ज्या ब्रह्माचं वर्णन करणं सुरू आहे, तेच ब्रह्म या ठिकाणी पुढच्या मंत्रामध्ये श्रुती माता अन्य पद्धतीने कथन करीत आहे. अंगुष्ठमात्रः पुरुषो मध्य आत्मनि तिष्ठति ईशानुभूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते. एतद्वै तत् अंगुष्ठमात्रः पुरुषो मध्य आत्मनि तिष्ठति ईशानुभूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते. एतद्वै तत् अंगुष्ठमात्रः पुरुषः मध्ये आत्मनि तिष्ठति. पुरुषः अंगुष्ठमात्रः, आपल्या अंगठ्या एवढ्या परिमाणाचा हा पुरुष रूपी आत्मा आहे. पुरुष म्हणजे आत्मा. आत्मा केवढा आहे? आपल्या अंगठ्याच्या परिमाणा एवढा. म्हणजे असं का म्हटलं? तो तर पाठीमागे अणोहो अणियान महतो महियान असं म्हटलंय. तर त्याचं उत्तर सांगतायत मध्ये आत्मनि तिष्ठति. आत्मनि म्हणजे शरीरे,
इथं आत्मनी शब्दाचा अर्थ आहे शरीर आहे. आपल्या शरीरामध्ये हे जे हृदय पुंडरीक आहे, हृदय कमल आहे, या हृदय कमलामध्ये त्याची अभिव्यक्ती होते. हृदयामध्ये परमात्म्याला जाणल्या जातं. अहम ब्रह्मास्मी असा बोध कुठे होतो? हृदयामध्ये होतो. हृदयामध्ये जर ते ब्रह्म अभिव्यक्त होत असेल तर ते विशेष रूपाने हृदयात राहतं. बरोबर ना? जिथं सापडला तिथं होता. परमात्मा हरवला, तसं तर मी हरवलोय. परमात्मा सर्वत्र आहे, तो हरवला नाही, मी हरवलोय. पण त्याचा शोध कुठं होतो आपल्याला? परमात्म्याचा हृदयामध्ये होतो. म्हणजे अर्थी हृदयामध्ये परमात्मा सापडला मला, त्याचं हृदयामध्ये अभिव्यक्ती झाली, ज्ञान झालं. याचा अर्थ श्रुती माता सांगते तो अगोदरपासूनच तिथं असला पाहिजे. कुठं? हृदयात. म्हणून तो हृदयरूपी पुंडरिकामध्ये म्हणजे कमलामध्ये, हृदय कमलामध्ये तो अंगठ्या एवढ्या, का हृदय आहे अंगठ्या एवढ्या परिमाणाचं. हे जे हृदय आपलं ते कसं आहे? अंगठ्या एवढ्या परिमाणाचं आहे, छोटंसं आहे मध्ये आतमध्ये. आणि त्या हृदयामध्ये याची अभिव्यक्ती होत असल्यामुळे तिथं हा परमात्मा विशेष रूपाने, सामान्य रूपाने तर सर्वत्र आहे, पण विशेष रूपाने हृदयामध्ये परमात्म्याचं वास्तव्य आहे. म्हणून त्याला अंगठ्या एवढ्या परिमाणाचा असं या ठिकाणी श्रुतीमाता कथन करीत आहे. येशानो भूत भव्यस्य, असा हा आत्मा कसा आहे? मागे आपण पाहिलंय. भूत, भूतकाल, भव्य म्हणजे भविष्यकाल, आणि वर्तमान कालही घ्या उपलक्षणाने. भूत भविष्य वर्तमान या तिन्ही कालांचा जो स्वामी आहे, ईशिता आहे, ईशन करणारा असा कोण आहे? आत्मा. आत्म्यावरच हा संपूर्ण काल आहे. भूत भविष्य वर्तमान हे सगळं कुठं चाललंय? आत्मस्वरूपावरच खेळ चाललाय. आपण पूर्वी होतो असं आपण होतो म्हणून पूर्वी हा शब्द आपण वापरला. भूतकाळाची सिद्धी मी होतो म्हणून झाली. आता वर्तमान काळ असा असा आहे हो, आताचा काळ जरा चांगला नाही राहिला, हे मी आहे म्हणून म्हणतोय. समजतंय ना? आणि भविष्यामध्ये मी काहीतरी करून दाखवीन. भविष्य कालामध्ये जे आपण बोलतो, भविष्याचं प्रकाशन कोण करतंय? मीच करतोय. मीच जर नसेल जगतामध्ये कोणाचाच आत्मा नाही. आपला सर्वांचा आत्मा मुळात एकच आहे. शरीर भिन्न नाहीत, अंतकरण भिन्न नाहीत. हा आत्माच नसेल तर कालाची सिद्धी कशी होईल? काळाची सिद्धीच होत नाही. म्हणून काळाचंही अधिष्ठान आत्मा आहे. ईशानो भूतभव्यस्य, असं ज्यानं जाणलं आत्मस्वरूपाला ततः, त्यामुळे मग न विजगुप्सते, आपल्या शरीराची रक्षा व्हावी, रक्षण व्हावं अशी त्याला आता इच्छा राहत नाही. कारण त्याला कळालंय या देहामध्ये असलेला आत्मा मी आहे, शरीररूपी आत्मा मी नाही. त्यामुळे शरीराचं कितीही रक्षण केलं तर शरीर पडणारच आहे, जाणारच आहे, शरीर नष्ट होणारच आहे. कितीही रक्षण करायचं म्हटलं तरीही. त्यामुळं तो शरीराचं रक्षण, आणि ते शरीर मी नाहीच आहे पुन्हा, त्यामुळे शरीराचं रक्षण करण्याची इच्छा त्याला राहत नाही. देह जाऊ अथवा राहो, आम्ही ते केवळ वस्तूची आहो, जैसा दोरी सर्पत्व वावो दोराची कडोनी. हे शरीर राहो नाहीतर जावो, सांडोनी अंगीची खोळी, सर्परी घाला पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. जसा तो सर्प आपल्या अंगाची खोळ, ती त्वचा कात टाकतो आणि बिळामध्ये प्रवेश करतो. त्या कातीचं माग काय झालं त्या सर्पाला माहिती नाही, घेणं देणं नाही, विचारही करत नाही. तसं एकदा ही शरीराची खोळ टाकली, हे शरीर सत्य नाही, हे मी नाही, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, असं यथार्थत्वाने त्या साधकाने एकदा ब्रह्माला जाणलं की त्या क्षणीच त्यानं हे शरीररूपी खोळ सोडली. मग आता शरीराचं माग काय झालं त्याला माहिती नाही, त्याला घेणं देणं नाही, त्याचं रक्षण व्हावं अशी त्याला इच्छा राहत नाही. नाही, शरीर माझं पडू नये, मी मरू नये असा भ्रम त्याला आता राहत नाही. मी आत्मा आहे, मी अमर आहे हे त्याला ज्ञान झालेलं. ते मरणाईलीच कडे मज मिळून गेले पुढे, मग मरणी आणिकीकडे जातील केवी. म्हणून त्याला या शरीराचं रक्षण व्हावं अशी इच्छा राहत नाही. म्हणून प्रतीतीची पोटीचे पाणी न हाले, ज्ञानोबारामध्ये ते त्या प्रतीतीमध्ये आहे, त्या ब्रह्म प्रतीतीमध्ये आहे. त्या ब्रह्म प्रतीतीच्या पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही, तो इतका स्थिर झालेला आहे त्या ब्रह्मस्वरूपामध्ये. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती. अशा अवस्थेमध्ये असल्यामुळं पुन्हा
किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. शरीरांना रोग होऊ नये किंवा शरीराचं रक्षण व्हावं किंवा हे शरीर पडू नये, त्याला शरीराची अशी काळजी राहत नाही. या शरीराचं रक्षण व्हावं अशी सुद्धा त्याला इच्छा राहत नाही. प्रारब्धवशात त्याचं शरीर चाललेलं असतं. अंगुष्ठ मात्र अंगुष्ठ परिमाण अंगुष्ठ परिमाणम हृदय पुंडरीकम तच्छिद्रवर्ती अंतःकरण उपाधि. अंगुष्ठ मात्र अंगुष्ठ मात्र वंश पर्व मध्यवर्ती अंबरवत पुरुष पूर्णम अनेन सर्वमिति. मध्ये आत्मनि शरीरे तिष्ठति यः तम आत्मानं ईशानं भूतभव्यस्य विदित्वा न ततः इत्यादी पूर्ववत. कसा आहे हा आत्मा, केवढा आहे? अंगुष्ठ मात्र. हा अंगुष्ठ हे त्याचं परिमाण आहे, तेवढं आहे. असं का म्हटलंय? सांगतायत की अंगठ्या एवढं परिमाणाचं हे हृदय पुंडरीक आहे, हृदय आहे. आणि तच्छिद्रवर्ती त्या हृदयाकाशामध्ये अंतःकरण आहे. हृदयाकाशामध्ये कोण आहे? हृत्पद्म गोलके स्थितम. मनो ही दशेंद्रियाध्यक्षम हृत्पद्म गोलके स्थितम. या हृदयरूपी कमळामध्ये अंतःकरण राहतं आणि त्या अंतःकरणामध्ये कोण राहतो? हा आत्मा राहतो विशेष रूपाने. तैसा हृदयामध्ये मी रामो. ईश्वर सर्वभूतानां हृदेशे अर्जुन. एरवी सर्वांच्या हृदय देशी परमात्मा हृदय हा सर्वस्य चाहम हृदय सन्नी विष्टः. म्हणजे परमात्मा हृदयामध्ये राहतो, अंतःकरणामध्ये राहतो. आणि ते अंतःकरण कुठे आहे? हृदय कमलामध्ये राहतं विशेष रूपाने. आणि अंतःकरणात पुन्हा विशेष रूपाने परमात्मा राहतो, आत्मा राहतो. म्हणून त्याला अंगुष्ठ मात्र असं म्हटलेलं आहे. कसा राहतो त्या हृदयवरती आकाशामध्ये? अंगुष्ठ मात्र वंश पर्व मध्यवर्ती. एक उदाहरण दिलंय. वंश म्हणजे तो जो वेळू असतो ना, काय आपण म्हणतो, वेळूची काठी म्हणतो ना, बांबू म्हणतो. त्याच्या आतमध्ये जसं आकाश असतं की नाही, पोकळी, तसं या हृदय आहे. त्या हृदयाच्या आतमध्ये पोकळी आहे, त्याला आकाश म्हटलंय. त्या हृदयाकाशामध्ये हा आत्मा विशेष रूपाने वास्तव्याला आहे, राहतो. म्हणून त्याला अंगुष्ठ मात्र हा पुरुष असं म्हटलंय. म्हणले पुरुष का? पूर्णम अनेन सर्वमिति पुरुष. या आत्म्याने सगळंच व्यापलेलं आहे, बरोबर ना? पूर्ण म्हणजे काय? व्याप्तम, सगळं जग त्यानं व्यापलेलं आहे. म्हणून त्याला पुरुष असं म्हणतात. किंवा पुरी शयनात पुरुष, या देहरूपी पुरीमध्ये राहतो म्हणून त्याला पुरुष म्हणतात. पूर्णात पुरुष, पूर्ण आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात. कुठे राहतो? आत्मनी शरीरे तिष्ठती. या आत्मनी याचा अर्थ केला शरीरे. शरीरामध्ये हा आत्मा राहतो. शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी राहतो? म्हणजे शोध घ्यायचा आहे. कुठं घ्यावा? हृदयामध्ये शोध घ्या. त्यासाठी हृदयामध्ये राहतो असा अर्थ. सामान्य रूपाने सर्वत्र राहतो, पण हृदयामध्ये विशेष देव बसे चित्ते. त्याच्यावरचं चिंतन आहे का? मग कळेल. आत्मनी शरीरे तिष्ठते यह तम आत्मानं. त्या आत्म्याला अनेक उदाहरणं सांगता येतात ना मग कीर्तनामध्ये. जसा ऊस आहे, ऊसाची साखर बनते, साखरेचा पुन्हा ऊस बनत नाही, बरोबर ना? मग ऊसामध्ये सर्वत्रच गोडी आहे की नाही, पण साखरेतून विशेष रूपाने अभिव्यक्त. ऊसामध्ये गोडी आहे, सर्वत्रच गोडी आहे, पण त्याची विशेष अभिव्यक्ती साखर तयार केली की प्रकट होते वगैरे. असे उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. अग्नी सर्वत्र आहे, पण मंथन केल्यावर प्रकट होतो. तसं परमात्मा सर्वत्र आहे, पण मंथन हृदयात करावं लागतं. समजलं ना? तसं परमात्मा सर्वत्र आहे. लोक म्हणतात मग मंदिरामध्ये जायची काय गरज आहे? अरे विशेष अभिव्यक्ती तिथं होते. मंदिरात गेल्याशिवाय अंतःकरण स्थिर होत नाही, शांत होत नाही. आणि तिथं गेल्यास परमात्म्याची आपल्याला अभिव्यक्ती विशेष रूपाने होते. म्हणून मंदिरात जायचं असतं. तसं देव सर्वत्रच आहे, तसं परमात्मा सर्वत्रच आहे, पण हृदयात त्याची अभिव्यक्ती होत असते विशेष रूपाने. म्हणून तो हृदयात आहे. भूतभव्यस्य, भूत भविष्य वर्तमान तिन्ही कालांचा तो ईशिता स्वामी आहे, अधिष्ठान आहे, आधार आहे, आश्रय आहे असं जाणून त्या आत्म्याला मग ततः त्यानंतर न विजुगुप्सते. तो या देहाची रक्षा व्हावी अशी इच्छा करीत नाही. मागचं मग सगळं मागच्या प्रमाणेच आहे हे सर्व. इत्यादी पूर्ववत म्हणजे एतद् वै तत्. हेच ते तत्व आहे की जे तू विचारलेलं आहेस. किंच एवढंच नाही तर आणखी त्याच आत्मस्वरूपाचं वर्णन श्रुती माता करीत आहे आणखी वेगळ्या पद्धतीने. अंगुष्ठ मात्र पुरुषो
ज्योतिरिवा धूमकः ईशानो भूतभव्यस्य स एवाद्य सवुष्वः एतद्वै तत् अंगुष्ठमात्रः पुरुषो ज्योतिरिवा धूमकः ईशानो भूतभव्यस्य स एवाद्य सवुष्वः वै तत् अंगुष्ठमात्रः पुरुषः. आता याची व्याख्या मागच्या मंत्रात झालेली आहे, तोच अर्थ आहे. अंगठ्या एवढ्या परिमाणाचा असलेला हा हृदयाकाशामध्ये राहतो म्हणून असा असलेला हा पुरुष रूप आत्मा कसा आहे तो? ज्योतिरिव अधूमकः. अधूमकः पुल्लिंग केलंय ना, पण भाष्यकार पुढे सांगणार आहेत अधूमकः या पुल्लिंगाचं नपुंसकलिंगामध्ये परिवर्तन करा. कारण अधूमकः हे हा जो शब्द आहे तो ज्योतीचं अनुवर्तन करतो. ज्योती शब्दाचं ते विशेषण आहे ज्योतिही, आणि ज्योती शब्द हा नपुंसकलिंगी आहे. त्यामुळं ज्योतीच विशेषण हे विशेष्याप्रमाणे चालतं. विशेष्याचं जे लिंग वचन विभक्ती तेच लिंग वचन विभक्ती विशेषणाची असते. अधूमक हे विशेषण आहे कुणाचं? ज्योतिही. मग ज्योती हे नपुंसकलिंग प्रथमा विभक्ती एक वचन, त्यामुळं अधूमकम असं करावं लागेल. अधूमकम ज्योतिही. ज्याप्रमाणे ज्योती म्हणजे प्रकाश, बरोबर ना, त्या प्रकाशामध्ये धूम नसतो, ज्योतीमध्ये धूर नसतो. धुराची रेषा वर असेल, दुसरीकडे कुठं असेल, पण ती जी ज्योती प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये धूम असतो का? धूम रहित ज्योती जशी असावी त्याप्रमाणे हा पुरुष आहे. म्हणजे तिथे अविद्यारूपी धूम नाही आणि केवळ ज्ञान प्रकाशच आहे. ज्ञान प्रकाशमय आहे, तिथं अविद्येचा धूर नाही असा अर्थ घ्यायचा. ईशानो भूतभव्यस्य याचा अर्थ आता होऊन गेलाय. भूत भविष्य वर्तमानाचा ईशिता असा हा पुरुष रूप आत्मा आहे. स एव अद्य तो पुरुषच आज आहे. आज म्हणजे आत्ता वर्तमान कालामध्ये कोण आहे? तो पुरुषच आहे, आत्माच आहे. सर्वत्र आहे की नाही आत्मा? आत्माच आहे सर्वत्र. सह उश्वः आणि तोच श्वः म्हणजे उद्या पण तोच राहणार आहे. उद्या दुसरा नवीन आत्मा येणार आहे असं नाही, हाच आत्मा उद्या असेल. शरीरामध्ये परिवर्तन होईल, पण बालपणी मी जो होतो तोच मी आता आहे. आता मी जो आहे तोच वृद्धापकाळामध्ये असणार. मी तोच आहे. शरीर बदललं, बाल्य तारुण्य वृद्धापकाल हे सगळ्या अवस्था देहाच्या. देहिनोस्मिन यथा देही कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यती. याचा अर्थ स उ अद्यः स उश्वः. तो आत्मा आज आहे, तोच आत्मा उद्या आहे. म्हणजे सर्व कालामध्ये सदा सर्वदा एकरूप आत्मा आहे. आत्म्यात परिवर्तन होत नाही. परिवर्तन हा अविद्या कार्यामध्ये होतो, हा धर्म आहे. परिवर्तन हा धर्म अविद्या कार्य देहादिकांचा आहे. देह बाल, देह तरुण, देह वृद्ध झाला, देहाला दुसरा देह प्राप्त झाला, या देह पडला दुसरा देह प्राप्त झाला, असं आत्म्याचं होत नाही. आत्मा तोच असतो असा याचा अर्थ आहे. एतद्वै तत् हेच तो विचारलेलं ते रहस्य आहे, आत्मरहस्य असा आत्मा आहे. अंगुष्ठ मात्रः पुरुषः ज्योतिरिव अधूमकः अधूमकम इति युक्तम ज्योतिषपरत्वात्. आचार्य म्हणतात हा पुरुष अंगुष्ठ मात्र असा आहे, ज्योतिसारखा आहे, प्रकाशाप्रमाणे हा प्रकाशरूप ज्ञान प्रकाशरूप आहे. अधूमकः असं जे पुल्लिंग आहे त्याला अधूमकम असं नपुंसकलिंगात एक वचनात घ्या. असंच करणं योग्य आहे का? ज्योतिषपरत्वात. कारण ज्योती ही हे त्याचं विशेष्य आहे आणि ज्योती हे या पदाचं ते विशेषण आहे. म्हणून यह तु एवं लक्षितः योगिभिः हृदये अशा प्रकारचा जो आत्मा योगी पुरुषांच्या साधकांच्या हृदयामध्ये आहे, लक्षित आहे, ध्यान त्याचं केलं जातं.
त्याची अभिव्यक्ती होते हृदयामध्ये. अजून कसा, ईशानः भूतभव्यस्य, भूत भविष्य वर्तमानाचा तो ईशिता, सह नित्यः कूटस्थः, तो नित्य असलेला, कूटस्थ म्हणजे निर्विकार असलेला, अद्य म्हणजे आज आहे, इदानीं प्राणीषु वर्तमानः, अद्य म्हणजे आजही तोच आहे. आत्ता प्राण्यांच्या देहामध्ये वर्तमान कोण आहे? तो आत्माच आहे. सहवु श्वः अपि वर्तिष्यते, आणि उद्यासुद्धा तोच राहील. न अन्यः, दुसरा नाही. तत्समः अन्यश्च जनिष्यते न, त्याच्याहून सारखा दुसरा आत्मा पुन्हा उद्या उत्पन्न होत असतो असं नाही. कारण असे काही दार्शनिक आहेत, म्हणजे वादी लोक आहेत, बौद्ध वगैरे, क्षणिक विज्ञानवादी वगैरे पुढं सांगणार आहेत. ते काय म्हणतात, कालचा आत्मा आज राहत नाही, कालचा काल संपला. क्षणिक विज्ञान म्हणजेच आत्मा, विज्ञान म्हणजेच आत्मा, बुद्धी. आणि ती बुद्धी कशी आहे? क्षणिक आहे, क्षणामध्ये उत्पन्न झाली. द्वितीय क्षणी अस्तित्व, तृतीय क्षणी पुन्हा तिचा नाश होतो. प्रत्येक क्षणी असा आत्म्याचा उत्पत्ती नाश सुरू आहे. क्षणिक मानला आत्मा त्यांनी. कुणी? क्षणिक विज्ञानवादी बौद्धांनी. त्यांचं खंडन केलंय. असं होत नाही. कालचा आत्मा काल गेला, क्षणामध्ये नष्ट झाला, आज नवीनच आहे, त्याच्यासारखा दुसरा आत्मा आजही म्हणतात ती लोक. म्हणून भाष्यकारांनी खंडन केलंय, तत्समहा अन्यहा न, त्याच्यासारखा दुसरा उद्या असतो असं नाही, हाच असतो. अनेन न अयम अस्ति इति च एके इति अयम पक्षः न न्यायतः अप्राप्तः अपि स्ववचनेन श्रुत्या प्रत्युक्तः तथा क्षणभंगवादश्च प्रत्युक्तः. अनेन म्हणजे काय? या शब्दाने, या वचनाने, श्रुती मातेने दोघांचं खंडन केलंय असा अर्थ भाष्यकार सांगतात. कोणत्या शब्दाने? स एव अद्य सवो श्वः, तोच आज आहे, तोच उद्या आहे, तोच सदा सर्वदा आहे. या शब्दांनी श्रुती माता काय करते? दोन पक्षांचं खंडन करते. पाठीमागे नचिकेताने जेव्हा प्रश्न विचारला, तिसरा वर मागितला, तेव्हा पहिल्यांदा श्रुती गेली होती काय? येयम प्रेते विचिकित्सा अस्ति तियेके नायम अस्ति तियेके. या देहाच्या नंतर या आत्म्याच्या संबंधाने संशय आहे. काही जण म्हणतात हा आत्मा आहे, राहतो, देह पडतो, आत्मा असतो. काहींचं मत आहे देह पडला, आत्मा गेला, संपला, देहाबरोबर आत्म्याचा नाश झाला, चार्वाक वगैरे देहच आत्मा म्हणतात. त्यामुळे काय झालं? आत्मा पुन्हा राहत नाही म्हणतात. असं जे न अयम असती, हा आत्मा राहत नाही, आत्मा नष्ट होतो, असं जे एक पक्ष नचिकेताने विचारला होता मागे, त्याविषयी मला तुम्ही सांगा खरं काय आहे ते. तर त्या पक्षाचं इथं खंडन केलंय की जे म्हणतात न अयम अस्ति, हा आत्मा मृत्यूनंतर देहानंतर राहत नाही, नसतो, ह्याचा नाश होऊन जातो, असं जे काही लोक म्हणतात चार्वाकादिक, त्या पक्षाचं या ठिकाणी खंडन केलंय श्रुती मातेने. सवु अद्यः सवु श्वः या शब्दाने खंडन केलंय त्यांचं. म्हणजे खंडन करायची तशी तर गरजच नव्हती, कारण तो पक्ष न्यायतः अप्राप्तच आहे. म्हणजे युक्तीने, न्याय म्हणजे युक्ती, युक्तीने विचार केला तरी सुद्धा त्याचं खंडन होतं. मग श्रुतीची काय गरज? समजतंय ना? अप्राप्त म्हणजे काय? श्रुतीतः खंडन करण्याची गरज नव्हती त्या पक्षाची. देह इथंच पडतो, त्यामुळे आत्मा इथंच मरतो, पुन्हा आत्मा राहत नसतो, असा जो पक्ष आहे चार्वाकांचा, तो पक्ष सहज खंडित आहे. श्रुतीला त्याचं खंडन करायची गरज नाही, तो युक्तीनेच खंडित होणार आहे. कसं बरं? त्याचं तर काही इथं विश्लेषण केलं ना. मग पंचदशी माहिती पाहिजे, म्हणून तर उपनिषद नंतर शिकवले जातात. अगोदर पंचदशी, विचारसागर, हे सगळं काय पाहिजे? तयार पाहिजे ना. पंचदशीमध्ये गेला आपल्याला, पंचकोश विवेक प्रकरणामध्ये विषय केला. प्राच्य ऊर्ध्वम तदभावतः, गेलं की नाही? हा देह अगोदर नसतो, नंतर राहत नाही. इह जन्मन्यसत कर्म न भुंजिते ह संचितम, भावी जन्मन्यसत देतत कथम भुंजिते ह. पंचदशीकार म्हणतात, जर हा आत्मा देहरूप देहालाच आत्मा मानलं तर मग देह इथंच पडतो, नष्ट होतो, बरोबर ना? मग दुसरा जन्म कसा प्राप्त होईल आत्म्याला? बरं, दुसरा जाऊ द्या, आता जो जन्म प्राप्त झालाय तो कशामुळे प्राप्त झाला? त्याला काय कारण आहे? मागच्या जन्मामध्ये तुम्ही काही कर्मच केलं नाही, मग हा जन्म आला कशामुळं? समजतंय ना? कारण कर्मच सुख दुःख रूपाने फलीभूत होतं, ते भोगण्यासाठी हा जन्म प्राप्त होत असतो. इथं जे सुख दुःख मिळतात ते कुठल्या कर्माचं फल आहे?
कारण तुझा देहरूप आत्मा मागे तर नव्हता. याला म्हणायचं न केलेल्या कर्माचं पापपुण्याचं सुखदुःखरूपी फल भोगायला मिळालं. बरोबर ना. याला म्हणायचं अकृत अभ्यागम नावाचा दोष आला. अकृत न केलेलं पापपुण्य त्याचा अभ्यागम झाला, प्राप्ती झाली, सुखदुःख भोगावं लागायला लागलं. समजतंय ना. लहान मूल जन्माला आलं की रडतं. बरोबर. काय ते आता रडणं म्हणजे त्याला काहीतरी त्रासच होत असेल, दुःख होत असेल. त्याची त्वचा मुलायम असते, नाजूक असते, आणि ते डॉक्टर वगैरे त्याला असं वडतात, उलट सुलट करतात, त्याच्या अंगावरचं ते पुसून काढतात, तेव्हा त्याला त्रास होतो, मग ते रडतं. आता ते जन्माला आताच आलंय, त्यानं काय असं मागं काही पाप केलंय? या जन्मात तर केलं नाही, आताच जन्माला आलंय. मग मागचा जन्म मानावा लागतो की नाही? मागच्या जन्मात त्यानं काहीतरी पाप केलं असलं पाहिजे, म्हणून त्याला उदरात राहावं लागलं 9 महिने. ते काही चांगली जागा आहे? येशीची रूम आहे ती? 9 महिने त्याला दुःख. उकडोनी 9 मासवरी जन्म जन्मोनी मरती, मातेची या उदर कुहरी. हे दुःख त्याला भोगावं लागलं. जन्माला आल्यावर रडतं, हे दुःख आहे. मग कुठलं दुःख आलं हे? न त्यानं काही पापच केलं नाही तरी जर दुःख भोगावं लागत असेल तर सगळं मग जगदांध्य प्रसंग होईल. काही दोष नाही, काही चूक नाही, तरी फळ दुःख भोगावं लागलं. हा अन्याय आहे ना. हा असा अन्यायाचा न्याय मानता येत नाही, असा नियम मानता येत नाही. याला अकृत अभ्यागम म्हणून पूर्वजन्म मानावा लागतो. त्या जीवानं मागच्या देहामध्ये जन्मामध्ये काहीतरी पाप केलीत, म्हणून या जन्मात त्याला जन्माला यावं लागलं, आल्यावर रडावंच लागलं, त्याला दुःख भोगावेच लागतात, असा याचा अर्थ आहे. नाही रडलं ना ते, मी असं ऐकलं होतं, ते जर नाही रडलं तर डॉक्टर त्याला एक अशी चापट मारतात त्याच्या मागच्या जागेवर जोरात, आणि त्याला रडवतात. त्याला रडवतात. रडलं, कारण रडलं नाही तर काहीतरी दोष आहे म्हणतात त्याच्यामध्ये, त्या बुद्धीमध्ये वगैरे कमी होईल, ते त्याची बुद्धिमत्ता होणार नाही, म्हणून त्याला ते मारतात आणि त्याला रडवतात. का रडवतात? त्याने एक मजेशीर त्यानं सांगितलं, तू रड. ते डॉक्टर म्हणत असतो, तू रड, तू सुरुवात कर, आयुष्यभर हेच करायचंय. याला काय म्हणायचं? अकृत अभ्यागम. बरं, इथं काही पाप पुण्य केलं तर हा देह, हा आत्मा इथंच नष्ट होणार. इथंच जर नष्ट झाला तर केलेल्या पाप पुण्याचं फल कुठं त्याला भोगावं लागणार. समजतंय ना. म्हणजे पाप पुण्य करा, देह संपला पडला की झाला, आत्मा मेला. आहे तवर ल्यावे खावे बरे असावे सदैव. आणि झालं, काय जे पाप केलंय, काय जे पुण्य केलंय ते काही पुन्हा भोगायला राहत नाही. इथंच देह मरतो, आत्मा मरतो. म्हणजे केलेल्या पापपुण्याचा फला वाचून नाश, याला म्हणायचं कृत विप्रनाश. हा दोष येतो. मग कोणी पाप करतील, काय एकदा मरायचंच आहे, मेलं की संपलं. काय कोणाला नरक आहे का स्वर्ग आहे काहीच नाही म्हणतात. समजलं ना. मग कोणी चांगलं कोण वागेल? मग सगळे चुकीचेच वागतील. याला म्हणायचं कृत विप्रनाश, अकृत अभ्यागम. हे 2 दोष येतात. ही झाली युक्ती. या युक्तीनेच खंडन होतं या चार्वाकादी पक्षांचं, की जे आत्मा मृत्यूनंतर नाही असं म्हणतात, त्यांचं खंडन युक्तीनेच होतं. आणि क्षणभंगवादश्च प्रत्युक्त. क्षणभंगवाद म्हणजे क्षणिक विज्ञानवाद बौद्धांचा, त्यांचंही खंडन केलं. ते काय म्हणतात? कालचा आत्मा काल गेला, आज नवीन आत्मा, उद्या परत नवीन आत्मा. क्षणामध्ये आत्म्याचा उत्पत्ती नाश होत राहतो, असं त्यांचं मत आहे. त्यांचं खंडन युक्तीनेच होतं, त्यांचं खंडन श्रुतीने करायची गरज नाही. पण केलंय, दयाळू श्रुती माता आहे म्हणून 2 शब्दामध्ये केलंय खंडन. कसं युक्तीने खंडन होतं बघा आपण. युक्ती काय त्याला सांगितली जाते वेदांतामध्ये? लहानपणी म्हणजे बाळपणी मी जो माझ्या आजोबांच्या मांडीवर खेळत होतो, तोच मी आता माझ्या नातवांना माझ्या मांडीवर खेळवत आहे. अशी जी आपल्याला प्रत्यभिज्ञा होते, याला काय म्हणायचं? प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष. ती होऊ नये, कारण लहानपणी जो मी होतो तो तुमच्या मताप्रमाणे तर तेव्हाच मेलो.
खंडन होतं. कसं? श्रुतीने का युक्तीने? युक्तीनेच खंडन होतं. मग न्यायतः अप्राप्तः अपि, म्हणून भाष्यकार म्हणतायत न्यायतःच तो पक्ष इथं अप्राप्त आहे, तरी सुद्धा म्हणजे युक्तीनेच त्यांचं खंडन होतं, पण तरी स्ववचनेनं आपल्या वचनाने वाक्याने श्रुत्या श्रुतिमातेने प्रत्युक्तः खंडितः म्हणजे खंडन केलं. कुणाचं? या चार्वाकादी आणि क्षणभंगवाद वगैरे म्हणजे विज्ञानवादी यांचं खंडन केलेलं आहे. समजलं? पुनरपि भेद दर्शन अपवादम ब्रह्मणः आह. पुन्हा देखील आणखी या ठिकाणी सांगते श्रुतिमाता की भेद दर्शन करू नका ब्रह्माच्या ठिकाणी. ब्रह्मामध्ये तुम्ही जे भेद दृष्टी करीत आहात, भेदाचं दर्शन करत आहात, ते करू नका. असा भेद दर्शनाचा अपवाद, अपवाद म्हणजे निराश, श्रुतिमाता या ठिकाणी करीत आहे. भेद पाहू नका असं श्रुतिमाता कथन करीत आहे. घ्यायचं का वेगामध्ये? 2च मंत्र राहिले. यथोदकं दुर्गे वृष्टं पर्वतेषु विधावति एवं धर्मान् पृथक् पश्यन् तानेवानुविधावति माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति.